तर दुसरीकडे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीएला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत। ही चर्चा सुरू असतानाच मंगळवारी रात्री दोन्ही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आणि या बैठकीमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासह पवारांच्या एनडीए जवळीकीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे मोठे नेते फडणवीसांच्या भेटीला। जयंत पाटील, तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांची हजेरी। राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत बैठकीत चर्चा। जयंत पाटलांनी तटकरे भेटीची चर्चा फेटाळली। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का अशा चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाल्यात। त्याचं कारण ठरलंय दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मंगळवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले। जवळपास 1.5 तास झालेल्या या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे पवारांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देणार अशी देखील चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे। या भेटीनंतर आता एनडीएच्या घटक पक्षांकडनं पवारांच्या स्वागताच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या। पण पवारांच्या एनडीएत येण्याआधीच शिवसेना नेत्यांनी सत्तेच्या वाट्याचीही चर्चा सुरू केली आहे। पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, अनेक वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलेले आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे असे महाराष्ट्राचे एक सुपुत्र आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या येण्याने निश्चितपणे एनडीए मजबूत होईल याची मला खात्री आहे आणि स्वतः पवारसाहेबांचे अतिशय चांगले संबंध हे आदरणीय मोदी साहेबांशी आहेत आणि त्याच्यामुळे मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, सर्वांशीच त्यांचे चांगले संबंध आहेत आणि एक राष्ट्रीय स्तरावरचा नेता जर एनडीए बरोबर आला तर नेहमी एनडीएला त्याची मदत होईल, चांगलं मार्गदर्शन होईल याची मला खात्री आहे। भाजपचा नेते काय निर्णय घेतात त्याच्यावर ते अवलंबून आहे। वाटेकरी ते आमच्यात नाही, ते भाजपमध्ये वाटेकरी आहेत, म्हणून तर भाजपने तो निर्णय घ्यायचा आहे आणि भाजपमध्ये त्यांचं जर मन मोठं असेल तर ते कुणाला काही देऊ शकतात। म्हणून आता हे आपण हा सगळा निर्णय भाजपवर सोडूया। जर तुमच्या वाया गेले तर ते आमच्या वाया गेले तर ते एकनाथ शिंदे साहेब घेतील निर्णय आणि त्याचा आम्हाला आनंद आहे। शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले। त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही। एक तिथे सुनील तटकरे जी आणि प्रफुल्ल पटेलची होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली। वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार आहोत। दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या चर्चा जयंत पाटलांनी फेटाळून लावल्या। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत भेट झाली नाही, त्यामुळं विलिनीकरणाबाबतच्या चर्चेचा प्रश्नच येत नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं। माझ्या पक्षात अंतर्गत कोणतेही घालमेल नाही, सगळे शांत आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत। त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर मी बोलणं योग्य नाही। आणि कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून। भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू। त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही। सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते। दोघांची माझी 5 मिनटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली नाही। एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही। या ज्या चर्चामध्येही पेपरला आलं होतं की आम्ही कुठंतरी भेटलो वगैरे, एका वर्तमानपत्राने, अशी कोणती भेट झाली नाही आणि त्या याच्यात कोणताही म्हणजे
विलिनीकरण वगैरे ह्याची चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, भविष्यातही ते होणार नाही. अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कोणावरही आमची झाली नाही. त्यामुळे ती थांबली आहे हा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण चर्चाच सुरू झालेली नाही ना. म्हणजे सुरू होतं ते थांबतं. त्यामुळे दादांच्या निधनानंतर सीन वेगळा आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीवरही जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं. मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक नियोजित होती. केवळ 5 ते 10 मिनिटं ही बैठक चालली. या बैठकीत ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाच्या अपात्रतेसंदर्भात चर्चा झाल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. यामध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावाही जयंत पाटलांनी केला आहे. ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय हा चुकीचा झाला आहे, एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं. आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडं काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही. मी जाऊन त्यांच्याशी बोललो. ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, कारण त्यांनी बाहेर आले आणि मला सांगितलं, सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे, पण काय आहे सांगा. मग मी त्यांना सांगितलं आणि सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो. त्या पलीकडं कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गेल्या काही दिवसातल्या चर्चा आणि आता जयंत पाटील मुख्यमंत्री भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत हात मिळवणी करून एनडीएच्या सोबत जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. पण या सगळ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं संजय राऊतांना वाटतं. शिवसेना आणि भाजपकडनं महाविकास आघाडीतील पक्षांच्या आमदारांविषयी जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवल्या जात असल्याचं राऊतांना वाटतं. राजकारणामध्ये गाठीभेटी होत असतात, चर्चा होत असतात. कधी कधी गाठीभेटी चर्चा आपण विचार करतो एक, होत असतं वेगळं. परंतु एक गोष्ट आपण म्हणता येते खरी आहे की देवाभाऊंच्या नेतृत्वाने सगळे प्रभावित आहेत, सगळे त्या नेतृत्वाकडे आकृष्ट होत आहेत. ही वस्तुस्थिती या ठिकाणी निश्चितपणे आहे. मी त्या विषयावर काही वाचतोय आणि ऐकतोय की त्यांचे आमदार चालले, त्यांचे खासदार चाललेत, काल रात्री जयंतराव पाटील भेटले वगैरे वगैरे वगैरे. बघा, या सगळ्या अफवा आहेत. जयंतराव हे शरद पवार पक्षांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीतले एक महत्त्वाचे नेते आहेत. तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाही. मंगळवारी जयंत पाटलांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली होती, ज्यात एनडीए सोबत जाण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीनंतर रात्री तत्काळ जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय. आता जयंत पाटील राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगत असले तरी या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे लवकरच महाराष्ट्राच्या समोर येण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.